सर काय सांगाल जिल्हा परिषद शाळा वेळारी कशा प्रकारचे कार्यक्रम झाले आणि आज 15 ऑगस्ट तर्फे तुमचा एक काय संदेश जनतेला राहणार आहे, देशाला राहणार आहे? तर या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वेळारी. त्या शाळेचा मी मुख्याध्यापक केशव चुटके. त्या 15 ऑगस्ट निमित्त आम्ही 2-3 दिवसापासून आमच्या शाळेची तयारी केलेली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत वेळारीचं सहकार्य आम्हाला पूर्ण 100% आम्हाला शाळेला मिळालेलं आहे. ज्या काही आमच्या मागण्या असतात त्या पूर्ण ग्रामपंचायत पूर्ण करत असतात आणि आमच्या शाळेचंसुद्धा कर्तव्य असते की त्यांना गुणवत्ता हवी असते. ती गुणवत्ता आम्ही देण्याचा परिपूर्ण प्रयत्न आमच्या शाळेतर्फे करत असतो. आणि आमच्या नागपूर जिल्ह्याचे माननीय मुख्य कार्यपालन अधिकारी सन्माननीय शिवसाहेब यांचा 90 दिवसाचा जो उपक्रम आहे निपुण नागपूर, त्या अंतर्गत आम्ही 15 दिवसांनी चाचणी घेत असतो आणि विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर निश्चित करीत असतो. आज ग्रामपंचायततर्फे आम्हाला विद्यार्थ्यांसाठी जे आवश्यक साहित्य होतं, शैक्षणिक साहित्य, ते त्यांनी उपलब्ध करून दिलं. या ग्रामीण भागामध्ये गरिबांचे विद्यार्थी मुलं आमच्या या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात, परंतु ते स्कूल बॅग किंवा वॉटर बॅग साहित्य घेऊ शकत नाही, लेखन साहित्य घेऊ शकत नाही. तरी आमच्या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतला मागणी केली की आम्हाला लेखन साहित्य उपलब्ध करून द्या. त्यांनी लगेच आमच्या शाळेला सर्व साहित्य उपलब्ध करून दिलं आणि सन्माननीय अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाच्या सरपंच मॅडम प्रीतीताई इंगळे यांच्या हस्ते आणि त्यांच्या टीमतर्फे आम्ही हे सर्व साहित्य वाटप केले. आमच्या शाळेचे केंद्रप्रमुख सन्माननीय ढोले सर हे सुद्धा आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असतो. आज 80वा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान अंतर्गत कोणते कार्यक्रम झाले आणि कशा प्रकारे झाले काय सांगाल? आज हर घर तिरंगा या निमित्ताने आम्ही प्राथमिक शाळेत आणि आमच्या गट ग्रामपंचायत वेळात इथे झेंडा फडकवला आहे आणि आमच्या गावातील मुलांना बॅग वाटप, बॉटल वाटप, बुक वाटप आणि त्यांना शूज वाटप, कपडे वाटप असे 5 साहित्य आम्ही आमच्या ग्रामपंचायततर्फे सर्व कमिटीतर्फे आम्ही दिले आहे आणि ह्याच कार्यक्रम आम्ही आज राबवला आहे. कशा प्रकारे कार्यक्रमाची रूपरेषा होती आणि कुठे कुठे कार्यक्रम होत आहे काय सांगाल? कार्यक्रम आमचे गट ग्रामपंचायत आहे ते 3 गावात असते. वेळा, हरिश्चंद्र, शंकरपूर, गोटाड, पांजरी. 3 गावाच्या प्राथमिक शाळेमध्ये आम्ही झेंडावंदन करतो आणि या शाळेमध्ये मी प्रामुख्याने अतिथीचं स्थान ग्रहण करून इथे थांबून गावाच्या मंडळींच्या समस्या, मुलांच्या, टीचरच्या समस्या आज ऐकून घेते आणि इथे त्यांना आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्य याच्याबद्दल माहिती देते आणि इथे उपस्थित राहून त्यांचं मनोबल वाढवते. दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा करतो, त्यावेळेस काय वेगळं होतं? वेगळं म्हणजे गावातील मंडळी येतात आणि इथे येऊन सर्व कार्यक्रम एन्जॉय करतात. मुलांचे नृत्य होते 26 जानेवारीला. 15 ऑगस्टला नुसते भाषणच असते, ते ऐकण्यासाठी गावातील मंडळी येतात, भाषण ऐकतात, सर्व मुलांना पाहतात आणि इथे कार्यक्रम एन्जॉय करतात. काय एक संदेश आपला या दिवशी 15 ऑगस्टच्या दिवशी राहणार? आपल्या नवीन पिढी म्हणजे आपले युवा वर्ग, आपले शाळेतील मुलं आहे ते आपले पुढचं भविष्य घडवणार आहे. त्याच्यासाठी आम्ही गट ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहत आहोत आणि आज आम्ही मुक्त व्यसन यासाठी पण एक प्रतिज्ञा घेतली आहे. मुलांना सांगितले आहे की आरोग्य आपलं स्वस्थ ठेवण्यासाठी आपल्याला अशा व्यसनमुक्त राहणे जरुरीचे आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना संदेश दिला आहे. प्रत्येक गोष्टी आम्ही टीचर लोकांना सांगित असतो आणि प्रत्येक अनुशासन आमच्या शाळेमध्ये आम्ही राबवत असतो. जय हिंद, जय भारत.